एक महत्त्वाची बातमी समोर येते। लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजय झालेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला आता हायकोर्टात आव्हान देण्यात आले। पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये आईच्या नावाचा उल्लेख केला नव्हता। तसं करून त्यांनी संबंधित नियमाचं उल्लंघन केलं असून त्याच कारणास्तव त्यांना अपात्र ठरवण्याची आणि त्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे। तर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठानं या निवडणूक याचिकेची दखल घेऊन पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि अन्य उमेदवारांना समन्स बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत। टॅक्सी चालक असलेले आणि याच मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार शहाजी थोरात यांनी निवडणूक याचिकेद्वारे पाटील यांच्या खासदारकीला हे आव्हान दिलंय। एक महत्त्वाची बातमी समोर येते। लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजय झालेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला आता हायकोर्टात आव्हान देण्यात आले। पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये आईच्या नावाचा उल्लेख केला नव्हता। तसं करून त्यांनी संबंधित नियमाचं उल्लंघन केलं असून त्याच कारणास्तव त्यांना अपात्र ठरवण्याची आणि त्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे। तर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठानं या निवडणूक याचिकेची दखल घेऊन पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि अन्य उमेदवारांना समन्स बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत। टॅक्सी चालक असलेले आणि याच मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार शहाजी थोरात यांनी निवडणूक याचिकेद्वारे पाटील यांच्या खासदारकीला हे आव्हान दिलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।